नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मिशन पोलीस भरती 2026 येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपण ते ट्रिक्सच्या माध्यमातून ते उदाहरण आपण आज सोडवणार आहोत. तर पहा, आजचा पहिला प्रश्न पाहू आपण काय आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, एका कपाटातील एकूण पुस्तकाच्या 307 भाग इंग्रजी पुस्तके आहेत आणि उरलेली पुस्तके मराठीची आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहेत तर कपाटामध्ये एकूण पुस्तके किती? चला बेटा, आता कपाटामध्ये आपण एकूण पुस्तके किती मानू पहा. कपाटामध्ये आपण एकूण पुस्तके या ठिकाणी काय मानू? एक्स मानू. ठीक आहे. एका कपाटामध्ये एकूण पुस्तके एक्स आहेत. मग कपाटातील एकूण पुस्तकाच्या 307 भाग इंग्रजीचे आहेत. मग बघा, एक्स चे 307 भाग हे पुस्तक कशाचे आहेत? इंग्रजीचे आहेत. एकूण पुस्तकाच्या 307 पुस्तके इंग्रजी आहेत आणि उरलेली पुस्तके ही मराठीची आहेत. मग मला सांगा, एकूण पुस्तकाच्या 307 जर बेटा इंग्रजीची असतील तर उरलेली पुस्तकं म्हणजे किती? आता उरलेली पुस्तकं म्हणजे किती असतील? 4/7. आणि उरलेली पुस्तक कशाची आहेत म्हणजे मराठीची आहेत. ठीक आहे. एकूण पुस्तक एक्स मानले, त्याच्यामध्ये एक्स चे 307 इंग्रजीचे पुस्तकं आणि एक्स चे 4/7 हे झाले मराठीची पुस्तकं. आता मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 35ने जास्त आहेत. पहा, आता ही मराठीची जी पुस्तकं आहेत ते इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहेत. मग दोन्ही बाजूला आपल्याला संतुलित करायचं असतील तर उजवी बाजू बेटा 35ने मोठी आहे. आपण काय करू, डाव्या बाजूमध्ये पण या ठिकाणी 35 काय करू? प्लस करू. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे समीकरण सोडून घेऊ. पहा, हे किती होणार? 3x/7 अधिक 35 आणि इकडे होणार बेटा 4x छेद किती होणार? 7. ठीक आहे. चला, त्यानंतर मग काय होईल आता पहा. आता या 3/7 ला तिकडे पाठवा. डावीकडे किती राहणार? 35 बरोबर उजवीकडे होणार बेटा 4x/7 आणि मायनस 3x छेद किती होणार? 7. आता उजवी बाजूला आपण पाहिली तर बेटा छेद समान आहे. छेद जर समान असेल तर अंशाची वजाबाकी अंशात आणि छेद फक्त एकदाच घेतात. वजाबाकीचा तो नियम आहे. 35 बरोबर 4x मायनस 3x किती होणार बेटा? x होणार आणि छेद फक्त एकदाच घ्या 7. आता x बरोबर किती? तर x बरोबर 35 गुणिले 7. x ची किंमत पहा आता किती येईल? 7 5 35 ला 5 हाचे 3 7 21 21 आणि 3 बेटा किती होणार? 24. त्या पुस्तकामध्ये आपण एकूण पानं किती मानले होते? एक्स मानले होते आणि एक्स ची किंमत आपल्याला किती मिळाली पहा? 245 मिळाली. म्हणजे याचा अर्थ त्या पुस्तकामध्ये एकूण पानं किती असायला पाहिजे? 245, जो की आपल्याला पर्याय नंबर 2 दिसतो. ठीक आहे. आता हे झालं एक्स म्हणून आपण पुस्तकामध्ये एक्स पानं मानले आणि एक्स ची किंमत आपण काढली तर किती आली? 245. आता बघू आपण शॉर्टकटनं हेच उदाहरण कसं सोडवायचं. पहा, तर शॉर्टकटच्या माध्यमातून कसं सोडवायचं. एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या 307 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत आणि उरलेली पुस्तके मराठीची आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहेत तर एकूण पुस्तके किती? पहा, आता या ठिकाणी आपण एकूण पुस्तके, त्यानंतर आपण बघू इंग्रजीची पुस्तके आणि त्यानंतर बघू आपण बेटा मराठीची पुस्तके. ठीक आहे. एकूण पुस्तके, इंग्रजीची पुस्तके आणि मराठीची पुस्तके. आता एकूण पुस्तके बघा आपण किती मानायचं? 7. एकूण पुस्तक किती मानले? 7. मग एकूण पुस्तकाच्या 3/7 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. मग एकूण जर 7 असतील पुस्तकं तर त्याच्यामध्ये इंग्रजीचे किती आहेत बेटा? 3. मग इंग्रजीचे जर 3 असतील आणि त्या कपाटामध्ये 2च प्रकारचे पुस्तक असतील, त्याचा अर्थ मराठीचे किती असायला पाहिजे? 4. ठीक आहे. एकूण पुस्तक 7, त्याच्यामध्ये इंग्रजीचे पुस्तक किती असतील? 3 आणि बेटा मराठीचे पुस्तक किती असतील? तर 4. आता त्यानंतर पहा पुढे काय सांगितलं, मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहेत. मग मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35ने जास्त आहेत म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? आता आपण गुणोत्तरामध्ये मानू. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे पहा? 1चा. या दोघांमध्ये फरक आहे 1चा आणि प्रत्यक्षात मराठीची पुस्तके आणि इंग्रजीची पुस्तके यांच्यामध्ये फरक किती आहे बेटा? 35चा. तर आपल्याला विचारलं कपाटामध्ये एकूण पुस्तके किती? पाहता कपाटामध्ये एकूण पुस्तके किती? आता मला सांगा, एकूण पुस्तके विचारलं, सांगा मराठीची पुस्तके आणि इंग्रजीची पुस्तके यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बेटा? 35चा. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणोत्तरामध्ये जर पाहिलं तर मराठीची पुस्तके आणि इंग्रजीची पुस्तके यांच्यामध्ये फरक किती आहे बेटा? 1चा.
आणि गुणिले आपल्याला विचारलं काय कपाटामध्ये एकूण पुस्तके किती, मग सांगा बरं एकूण पुस्तकांचं गुणोत्तर इथे किती आहे 7, इथं लिहा 7. ठीक आहे. चला आता 35 ला जर आपण 1 न तोडलं बेटा तर किती येणार 35 येणार आणि 35 गुणिले किती येईल 7. 7 5 35 ला 5 हातचे 2, 7 7 5 35 ला 5 हातचे 3, 7 21 आणि 3 किती होणार बेटा 4. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर किती यायला पाहिजे 245. आपण एक्स म्हणून सुद्धा उत्तर पाहिलं होतं 245 मिळालं आणि इथं शॉर्टकट सुद्धा आपण उत्तर मिळवलं तर इथं सुद्धा आपलं उत्तर किती मिळालं 245. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न पाहता काय म्हणतो. प्रश्न दुसरा. चला एक रेल्वे 1 तास 20 मिनिटात बघा एक रेल्वे 1 तास 20 मिनिटामध्ये नागपूर ते सेवाग्राम 80 किमी अंतर ओलांडते. 80 किमी अंतर ओलांडते. बघा आता मला सांगा एका रेल्वेनं 1 तास आणि 20 मिनिटामध्ये नागपूर कडून सेवाग्रामकडे जाताना किती किमी अंतर ओलांडलं 80 किमी. 1 तास आणि 20 मिनिटामध्ये 80 किमी अंतर ओलांडलं तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई 900 किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे. शेवटचा प्रश्न बघा किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये बेटा वेळ काढायचा आहे. ठीक आहे. वेळ काढायचा आहे. वेळेचा फॉर्म्युला काय बेटा अंतर भागिले वेग है ना. वेळेचा फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेग. आता आपल्याला बघावं लागेल त्या गाडीचा वेग किती आहे. ठीक आहे. त्या गाडीचा वेग किती आहे. मग पहा ती गाडी 1 तास 80 मिनिटात 1 तास 20 मिनिटात म्हणजे किती मिनिटामध्ये 80 मिनिटात किती किलोमीटर जाते 80 किलोमीटर आहे की नाही. मग ती गाडी 1 तास 20 मिनिट म्हणजे 80 मिनिटामध्ये 80 किलोमीटर जाते तर एका तासात म्हणजे 60 मिनिटामध्ये ती गाडी किती अंतर जाईल. मग काय करा 60 गुणिले 80 भागिले 80. आता हे 80 बेटा काय होणार कॅन्सल होणार म्हणजे त्या गाडीचा जो तासी वेग आहे बेटा तो तासी वेग कसा आहे 60 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. मग चला आता पुढं बघा पहिल्या वाक्यावरून आपण काय केलं इथपर्यंतच्या वाक्यावरून त्या गाडीचा तासी वेग मिळवला. तासी वेग किती मिळाला 60. आता आपल्याला विचारलं तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई हे 900 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मला सांगा मुंबई ते सेवाग्राम किंवा सेवाग्राम ते मुंबई अंतर किती आहे बेटा 900 किलोमीटर आणि आपण त्या गाडीचा वेग किती मिळवला होता 60. 0 0 कॅन्सल होईल. त्यानंतर 6 1 6 3 उरले 6 5 30 म्हणजे सेवाग्राम ते मुंबई हे 900 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या गाडीला किती तास वेळ लागायला पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 बघा किती तास लागायला पाहिजे 15 तास. ठीक आहे. पर्याय नंबर 3 दिसते. चला त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन पाहता पुढचा. एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती पहा. एक्स कशी आहे बेटा विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती असं आपल्याला विचारलं. मग कधी लक्षात ठेवा की विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही किंवा ज्या संख्येला 2 ने भागल्याच्या नंतर बाकी 1 उरते अशा संख्येला आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतो. मग एक्स ही काय आहे विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती. ठीक आहे. आता एक्स ही विषम संख्या आहे पण नेमकी ती 1 आहे का 3 आहे का 5 आहे का 7 आहे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. आपण एक्स ची किंमत 1 मानू शकतो 3 मानू शकतो किंवा 5 मानू शकतो कारण एक्स कशी आहे विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती. चला आता आपण काय करू बेटा 2x अधिक 1 याला चेक करू. ठीक आहे. आपण एक्स ची किंमत 3 मानू. एक्स ची किंमत जर 3 मानली बघा 2 गुणिले 3 प्लस 1 बेत्रिक 6 आणि 6 प्लस 1 किती आलं आपलं उत्तर 7. आपल्याला तर समसंख्या पाहिजे आपलं उत्तर इथे किती आलं विषम संख्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर 1 होणार नाही. ठीक आहे. आता एक्स ची किंमत आणखी आपण 3च मानू म्हणजे 3 गुणिले एक्स ची किंमत 3 आणि मायनस 1 करा 3 त्रिक किती होणार बेटा 9 आणि मधून 1 मायनस करा 9 मायनस 1 किती होणार 8. आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी समसंख्या कोणती तर सरळ सरळ आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर 2 का तर एक्स ची किंमत आपण काय मानलं एक विषम संख्या मानली आणि इथे एक्स ची किंमत ठेवून हे समीकरण सोडवलं तर आपल्याला बरोबर समसंख्या मिळाली. जसं पहिल्या पर्यायामध्ये मिळाली होती तसं मग नाही विषम मिळाली. ठीक आहे. तुम्हाला की तिसरा प्रश्न चेक करा. तिसरा पर्याय 3 गुणिले एक्स ची किंमत 3 माना 5 माना 1 माना चालते. चला मी या ठिकाणी 5 मानतो 3 5 15 किती आलं 15. विषम संख्या आली आपल्याला काय पाहिजे होतं सम. ठीक आहे. इथं मी आता एक्स ची किंमत 1 मानतो 2 गुणिले 1 मायनस 1 बे 1 बे आणि 2 मधून 1 मायनस केला किती आला बेटा 1.
कोणत्या पर्यायाची किंमत सम आली? पर्याय नंबर 2 ची आली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर 2, 3 - 1 ही समसंख्या असेल. चला नेक्स्ट घ्या. पुढे पहा आता काय म्हणते. कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली. ठीक आहे बघा, एका शाळेमध्ये कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली आणि 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. ठीक आहे, पहा 6वीच्या 45 मुली आहेत, 7वीच्या 30 मुली आहेत आणि 8वीच्या 60 मुली आहेत आणि क्रीडांगणावर कवायत करण्यासाठी त्या उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेतील वेगळी रांग आहे. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. म्हणजे 6वीच्या मुलींची वेगळी रांग असेल, 7वीच्या मुलींची वेगळी रांग असेल आणि 8वीच्या मुलीची वेगळी रांग असेल. म्हणजे 7वी 8वी असं मिक्स नसेल, सेपरेट रांगा असतील. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असाव्यात? जास्तीत जास्त महत्तम म्हणजे हा मसावीवर आधारित प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी काय करतो, 6वीच्या मुली, त्यानंतर इथे लिहितो 7वीच्या मुली आणि इथे लिहितो बेटा 8वीच्या मुली. वर्ग 6, 7, 8 आहेत. सांगा बरं 6वीच्या मुली किती आहेत? 45. 7वीच्या मुली किती आहेत बेटा? 30 आणि बेटा 8वीच्या मुली किती आहेत तर 60. चला आता आपण यांचा मसावी काढू. यांचा काय काढू आपण आता? मसावी. आणि मसावी म्हणजे काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. मग या तिन्ही संख्यांना भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? इथं 15. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 आणि 15 चौक 60. आता या तिन्ही संख्यांना जेव्हा आपण 15 ने भागलं तेव्हा 3, 2, 4 मिळालं. आता मला सांगा 3, 2 आणि 4 कुठल्या तरी एकाच पाड्यामध्ये येतील का? नाही. याचा अर्थ आता यांचा सामायिक अवयव नाही. आपल्याला बेटा या तीन संख्यांचा मसावी किती मिळाला? या तीन संख्यांचा मसावी किती मिळाला? तो मिळाला 15. मग आपलं उत्तर काय असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असायला पाहिजे? तर याचं उत्तर यायला पाहिजे 15. एका रांगेमध्ये जास्तीत जास्त किती मुली असायला पाहिजे? तो उत्तर किती यायला पाहिजे? 15. ठीक आहे, चला आता आपण एक चेक करू. हे 3 काय आहे? हे 3 काय आहे समजून घ्या. हे 3 काय आहे तर 6वीच्या मुली किती होत्या बेटा? 45. आणि प्रत्येक रांगेमध्ये 15 मुली जर असतील तर 6वीच्या मुलींपासून किती रांगा बनल्या? 3. आता 7वी मध्ये किती मुली आहेत? 30. आणि 7वी मध्ये मुली आहेत 30 आणि 15-15 ची जर एक रांग बनवली तर बेटा एकूण 7वीच्या रांगा किती बनल्या? 2. आणि 8वीच्या वर्गामध्ये 60 मुली आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये जर 15 मुली उभ्या केल्या तर 15 चौक 60 म्हणजे 4 काय आहे बेटा? तर हे 8वीच्या मुलींच्या रांगांची संख्या आहे. या ठिकाणी एकूण रांगा किती झाल्या असतील बरं? 4 आणि 2 6, 6 आणि 2 9. एकूण रांगांची संख्या इथं 9 झाली असेल. ठीक आहे, आपल्याला विचारलं तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असाव्यात? तर सरळ सरळ काय करायचं बेटा? हे 45, त्यानंतर हे 30 आणि हे जे 60 आहे, या तिन्ही संख्यांचा काय काढा? मसावी काढा. तो मसावीच आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. आणि हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर SRPF 2024 मध्ये विचारलेला आहे. चला पुढं आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 5. पाचवा प्रश्न बघा काय आहे. पाचवा प्रश्न, 88 सेमी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एकास वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला तर तयार होणाऱ्या आकृत्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती? ठीक आहे बघा, 88 सेमी लांबीच्या 2 तारा आहेत. एकाला आपण वर्तुळाकार दिला आणि एकाला आपण काय दिला? चौरस आकार दिला. ठीक आहे, चला आता आपण काय करू, एका तारेपासून आपण वर्तुळ बनवला बेटा आणि दुसऱ्या तारेपासून काय केला? चौरस बनवला. ठीक आहे, आता या दोन्ही तारा किती सेमी लांबीच्या आहेत? 88 सेमी. म्हणजे याचा अर्थ या वर्तुळाचा परिघ किती? या वर्तुळाचा परिघ असेल 88 सेमी. आणि त्याच्यानंतर बेटा या चौरसाचं जी परिमिती असेल, या चौरसाची जी परिमिती असेल ती किती असायला पाहिजे? 88 सेमी. 88 सेमी असायला पाहिजे. मग मला सांगा की वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? तर या कडेची लांबी आणि 88 सेमी लांबीच्या तारेपासून जर हा वर्तुळ बनवला असेल तर परिघ असायला पाहिजे किती? 88 सेमी. आणि त्याच्यापासून जर आपण हा चौरस बनवला असेल तर परिमिती किती असायला पाहिजे? 88 सेमी. आता बघा या वर्तुळाची त्रिज्या कशी काढायची? या वर्तुळाची त्रिज्या कशी काढायची सांगतो. वर्तुळाची त्रिज्या कशी काढतात तर परिघाला गुणतात किती बेटा? 7/44. ठीक आहे, डायरेक्ट या परिघाला जर आपण 7/44 गुणलं की आपल्याला काय मिळणार?
तर आपल्याला मिळणार काय पहा, त्याची त्रिज्या मिळणार 44 दुनी 88 आणि बेटा बेसात 14 सेमी. हे काय मिळालं, वर्तुळाची त्रिज्या मिळाली. आता परिमितीवरून आपण काय करू, या चौरसाची बाजू काढू. ठीक आहे, परिमितीवरून या चौरसाची काय काढू, बाजू काढू. मग बेटा चौरसाच्या परिमितीला जर 4 न भागलं तर त्याची बाजू मिळते. 4 दुनी 8, 4 दुनी 8 किती सेमी, 22 सेमी. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आली 14 सेमी आणि या चौरसाची बाजू आली 22 सेमी. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, तर सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे कशाचा वर्ग करा, 14 चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. ठीक आहे, 7 न भाग द्या, 7 दुनी 14. त्यानंतर 22 दोन्ही किती होणार, 22 दुनी 44 आणि गुणिले किती बेटा 14. पुन्हा 14 चोक 56 ला 6 हातचे 5 है ना, आणि 14 दोन्ही 28, 14 चोक 56 ला 6 हातचे 5, 14 चोक 56 आणि 5 किती होणार बेटा 61. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं, 616 चौरस सेमी. ठीक आहे, आता बघू आपण या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल. आता या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल, तर चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 22 गुणिले 22. तर 22 चा वर्ग किती येतो, 484 चौरस सेमी. ठीक आहे, हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आपल्याला विचारलं काय बेटा, विचारलं काय तर त्यांच्या क्षेत्रफळातला फरक. ठीक आहे, आता या ठिकाणी मी क्षेत्रफळातला फरक काढतो बघा या बॉक्समध्ये. 616 मधून मायनस करा किती, 484 किती पहा बरं. 6 तून 4 गेले 2, 11, 11 तून 8 गेले बेटा 3 आणि इथं आहे 5, 5 तून 4 गेला 1 म्हणजे किती फरक यायला पाहिजे, 132 चौरस सेमी एवढा फरक यायला पाहिजे. म्हणजे सूत्र आहे पर्याय नंबर किती 2. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्न शॉर्टकटनं सोडवला पाहिजे असं काही नाही. काही काही जे प्रश्न असतात ते शॉर्टकट न वापरता आपल्याला मेथडनं सोडवावे लागतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. दुपारी काय सांगितलं पहा आता, दुपारी 1:30 वाजल्यापासून ते त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. ठीक आहे, पुढून पहा, दुपारी 1:30 वाजल्यापासून ते त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत हा घड्याळाचा जो मिनिट काटा आहे बेटा तो तास काट्याला किती वेळा ओलांडेल असं विचारलं. आणि एक लक्षात ठेवा की हा जो मिनिट काटा असतो बेटा, हा जो मिनिट काटा असतो तो या तास काट्याला प्रत्येक तासाला 1 वेळा ओलांडतो. या लक्षात ठेवायचं, मिनिट काटा जो असतो ना तो तास काट्याला प्रत्येक तासाला 1 वेळा ओलांडतो. पण एक स्थिती अशी आहे, कोणती, 11 ते 1, 11 ते 1 या 2 तासाच्या कालखंडामध्ये मात्र तो फक्त या 2 तासामध्ये तो मिनिट काटा जो आहे तो तास काट्याला फक्त एकदा ओलांडतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, मिनिट काटा तास काट्याला प्रत्येक तासाला 1 वेळा ओलांडतो. पण 11 ते 1 या 2 तासाच्या कालखंडामध्ये पण तो फक्त एकदाच ओलांडतो. ठीक आहे, चला आता आपण काय करू, पहिल्यांदा दुपारी 1:30, मग दुपारी म्हणजे काय बघा, 1:30 ते 2 वाजेपर्यंत, त्यानंतर 2 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 7 वाजल्यापासून ते त्याच्यानंतर 7 ते 7:30 पर्यंत आता काय होते पहा. ठीक आहे, चला आता या ठिकाणी मी काय करतो, एक घड्याळाचं चित्र काढतो. ठीक आहे, चला इथं असेल 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. ठीक आहे, आता बघा घड्याळामध्ये किती वाजले बेटा, 1:30. घड्याळामध्ये 1:30 वाजले म्हणजे ही स्थिती है ना, 1:30 वाजले. आता 1:30 पासून आपल्याला कुठे जायचं आहे, 2 पर्यंत. म्हणजे 1:30 पासून 2 पर्यंत जाताना काय होईल बरं, 1:30 पासून 2 पर्यंत जाताना हा जो तास काटा आहे इथून 2 वर येईल आणि हा जो मिनिट काटा आहे बेटा तो इथून कुठे येईल तर 12 वर येईल. मला सांगा या अर्ध्या तासामध्ये ते एकमेकांच्या वरून गेले का, नाही. हा इथून इथं आला आणि हा इथून इथं पोहोचला म्हणजे या अर्ध्या तासामध्ये ते एकमेकांना ओलांडलेले नसतील. ठीक आहे, मग इथं किती, 0 वेळा. आता 2 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत, मग 2 ते 7 म्हणजे किती तास बेटा, 5 तास. 2 ते 7 म्हणजे 5 तास आणि या 5 तासामध्ये
त्या मिनिट काट्याने तास काट्याला किती वेळा ओलांडला असेल तर किती वेळा ओलांडला असेल पहा, तर 5 वेळा. आता त्याच्यानंतर पहा आता 7 ते 7:30. आता किती म्हणते? 7 ते 7:30. मग 7 ते 7:30 म्हणजे काय? 7 म्हणजे आता ही वेळ 7 है ना, कुठपर्यंत 7:30. आता या अर्ध्या तासामध्ये काय होईल बघा, हा जो तास काटा आहे तो इथून कुठे इथे येईल आणि हा मिनिट काटा जो इथं आहे तो इथे येईल. वेळ संपला. मग या अर्ध्या तासामध्ये या मिनिट काट्याने या तास काट्याला ओलांडलं का? नाही. म्हणजे इथं सुद्धा काय घ्या? 0. समजलं? 1.5 ते 2 या अर्ध्या तासामध्ये त्यांची भेट झाली नाही म्हणजेच त्याला ओलांडलं नाही. 2 ते 7 असे 5 तास, या 5 तासामध्ये त्याला 5 वेळा ओलांडलं असेल आणि बेटा 7 ते 7:30 या अर्ध्या तासामध्ये सुद्धा त्या दोघांची भेट झाली नाही म्हणजेच ते एकमेकांना ओलांडलेले नाहीत. आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 050 म्हणजे किती वेळा ओलांडला असेल बेटा? 5 वेळा ओलांडलेलं असेल. बघा पर्याय नंबर 2 दिसतो. किती वेळा ओलांडला असेल तर 5 वेळा ओलांडला असेल. चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहता. एका रांगेत हर्षद पुढून 12वा आहे. पुढून म्हणा किंवा समोरून म्हणा. एका रांगेमध्ये हर्षद हा पुढून 12वा आहे तर स्वप्नील पाठीमागून 15वा आहे. स्वप्नील हर्षदच्या पुढे उभा आहे. स्वप्नील हर्षदच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये 3 मुले असतील तर रांगेमध्ये एकूण मुले किती बेटा? चला आता बघा, हर्षद पुढून कितवा आहे? हर्षदचा पुढून कितवा क्रमांक आहे? हर्षदचा पुढून क्रमांक आहे बेटा 12वा. त्यानंतर स्वप्नीलचा पाठीमागून, हा जो स्वप्नील आहे, स्वप्नीलचा नंबर जो आहे किंवा क्रमांक आहे तो पाठीमागून किंवा मागून म्हणू आपण. पाठीमागून म्हणजे डायरेक्ट मागून. चला हर्षदचा पुढून 12वा क्रमांक, स्वप्नीलचा पाठीमागून कितवा आहे? स्वप्नीलचा मागून क्रमांक किती आहे बेटा? 15वा. ठीक आहे, 15वा आहे. स्वप्नील हर्षदच्या पुढे आहे. मला सांगा हर्षद हा पुढून कितवा आहे? 12वा. हर्षद हा समोरून 12वा आहे आणि स्वप्नील त्याच्या पुढे आहे. स्वप्नील कसा आहे? त्याच्या पुढे आहे. आणि दोघांच्या मध्ये किती मुले आहेत? 3. मग दोघांच्या मध्ये जर 3 मुले असतील तर बेटा हर्षदच्या पुढे चौथ्या क्रमांकावर कोण असेल? स्वप्नील. मग स्वप्नील पुढून किती? स्वप्नील पुढून किती असला पाहिजे? तर बघा स्वप्नील पुढून किती? तर हर्षद पुढून कितवा आहे? 12वा. आणि त्याच्या पुढे तो आहे आणि दोघांच्या मध्ये 3 मुले आहेत म्हणजे हर्षदच्या पुढे चौथ्या क्रमांकावर कोण आहे? स्वप्नील आहे. म्हणजे स्वप्नील पुढून कितवा? तर 12 - 4 बरोबर कितवा? 8वा. ठीक आहे. चला आता पहा, आपल्याला विचारलं या रांगेमध्ये एकूण मुले किती आहेत. मग एकूण मुले किती? बेटा एकूण मुलांची संख्या किंवा एखाद्या रांगेमध्ये जर एकूण व्यक्ती किती असतील, एकूण विद्यार्थी किती असतील, एकूण मुले किती असतील असं जर आपल्याला विचारलं तर बेटा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा दोन्हीकडून क्रमांक माहित पाहिजे. मग बघा या ठिकाणी एका व्यक्तीचा दोन्हीकडून क्रमांक आपल्याला माहित आहे. कुणाचा? स्वप्नीलचा मागून क्रमांक आहे 15वा आणि पुढून क्रमांक आहे बेटा 8वा. मग काय करायचं, याचा मागून क्रमांक आहे 15 आणि पुढून क्रमांक आहे 8, या दोघांची बेरीज करा आणि येणाऱ्या बेरजेतून एक काय करा? मायनस करा. 15 + 8 होणार बेटा 23 आणि 23 मधून जर बेटा तू एक मायनस केला तर तुला उत्तर मिळणार 22. मग उत्तर मिळणार 22 जे की पर्याय नंबर 2 मध्ये आहे. तुला प्रश्न पडला असेल की एक मायनस का केला? तर हा व्यक्ती त्या व्यक्तीचा हा दोन्हीकडून क्रमांक आहे ना, 15 एकीकडून दुसरीकडून 8, मग हा दोनदा मोजला गेला बेटा म्हणून आपण या ठिकाणी काय केलं? एक मायनस केलं. तर उत्तर आपलं किती यायला पाहिजे? या रांगेमध्ये एकूण मुलं असायला पाहिजे 22. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण आता. प्रश्न 8वा बघा काय म्हणते. एकाच संख्येच्या चौथ्या भागाची आणि 5व्या भागाची बेरीज तिच्या तिसऱ्या भागाहून 28 ने मोठी आहे. बघा एक संख्या आहे, त्या संख्येच्या चौथ्या भागाची आणि 5व्या भागाची जी बेरीज आहे बेटा ते तिच्या तिसऱ्या भागाहून 28 ने मोठी आहे. तर ती संख्या कोणती? ठीक आहे. चला आता आपण या ठिकाणी ती संख्या काय मानू? या ठिकाणी आपण ती संख्या काय मानू? तर एक्स मानू. बघा मग एका संख्येच्या चौथ्या भागाची म्हणजे एक्सचा चौथा भाग म्हणजे एक्स भागिले 4. एका संख्येच्या चौथ्या भागाची आणि कितव्या भागाची? 5व्या भागाची बेरीज. एक्सचा चौथा भाग प्लस एक्सचा 5वा भाग यांची बेरीज कशी आहे? त्याच
तिसऱ्या भागाहून, त्याच संख्येचा तिसरा भाग म्हणजे x भागिले 3. एका संख्येच्या चौथ्या भागाची व पाचव्या भागाची बेरीज त्याच संख्येच्या तिसऱ्या भागाहून 28 ने मोठी आहे. मला सांगा या दोघांची बेरीज, डाव्या बाजूची बेरीज ही उजव्या बाजूपेक्षा 28 ने जास्त आहे. मग डावी बाजू जर 28 ने बेटा जास्त असेल तर बॅलन्स करण्यासाठी आपण या डाव्या बाजूतून 28 काय करू आता मायनस करू. ठीक आहे. आता हे समीकरण सोडून घ्या. 28 ला तिकडे पाठवा बेटा आणि x/3 ला इकडे घ्या. मग काय होणार x/4 प्लस x/5 त्यानंतर मायनस x/3 आणि बेटा 28 ला तिकडे पाठवलं ते काय होणार पॉझिटिव्ह. चला आता छेदांचा लसावी करू आपण छेद समान करण्यासाठी. बघा कसं 4, 5 आणि 3 यांचा लसावी किती येतो 60. यांचा लसावी किती येतो 60. मग आता हे 60 येण्यासाठी आपण या 4 ची किती पट केली 15. x ची पण 15 पट करा 15x प्लस हे 60 येण्यासाठी आपण 5 ची किती पट केली 12 पट. वर x ला 12 न गुणा 12x. हे 60 येण्यासाठी आपण 30 ची किती पट केली सॉरी हे 60 येण्यासाठी आपण 3 ची 20 पट केली. इथं मायनस किती घ्या 20x आणि बरोबर किती आहे तर 28. ठीक आहे बरोबर किती आहे 28. आता त्यानंतर काय करा 15x अधिक 12x किती होणार 15x अधिक 12x 27x आणि 27x मधून 20x गेले आता किती राहिले 7x. काही गोष्टी आपल्याला तोंडी कराव्या लागतील. मग या दोघांची बेरीज 27x त्याच्यातून 20x मायनस गेले किती उरले 7x. आता 60 चा आणि 28 चा तिकडे काय होईल उजवीकडे गुणाकार म्हणजे इकडे 28 गुणिले काय होणार बेटा 60 होणार. आता x बरोबर 28 गुणिले 60 भागिले 7 हे 7 चोक 28 आणि x बरोबर किती साइन चोक 24 आणि समोरचा एक 0. ती संख्या आपण मानली होती बेटा x. संख्या काय मानली होती आपण x मानली होती आणि त्याची किंमत किती आली 240. बघा बरं पर्याय नंबर किती आहे 4. ती संख्या कोणती असायला पाहिजे 240. ठीक आहे. आता आपण पर्यायातून जाऊ शकतो कसं त्या प्रत्येक पर्यायाला चेक करा 240 चा चौथा भाग काढा पुन्हा पाचवा भाग काढा आणि पुन्हा मग तिसरा भाग काढा. मग चौथ्या आणि पाचव्या भागाच्या बेरजेपेक्षा म्हणजे पाचव्या आणि चौथ्या भागाची बेरीज जर तिसऱ्या भागापेक्षा 28 ने जास्त आली तर समजायचं आपलं उत्तर 240 आहे. पण कधी कधी काय होते बघा पर्याय जाताना पहिला पर्याय उत्तर मिळत नाही दुसरा मिळत नाही तिसरा मिळत नाही आणि चौथा पर्याय मिळतो. अशा वेळेस आपला वेळ भरपूर जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काही काही उदाहरण आपल्याला हे समीकरणामध्येच सोडवावे लागतील. चला पुढे पाहता प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. एक संख्या 54 हून तेवढी जास्त आहे. एक संख्या 54 हून तेवढी जास्त आहे जेवढी 82 हून कमी आहे तर ती संख्या कोणती. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर पण आपण पर्यायातून जाऊ शकतो आणि हा प्रश्न बेटा गोंदिया SRPF 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहा एक संख्या 54 हून तेवढीच जास्त आहे जेवढी 82 हून कमी आहे तर ती संख्या कोणती. तर बघा डायरेक्ट शॉर्टकट मध्ये काय करायचं सांगतो. शॉर्टकट मध्ये काय करायचं तर 54 अधिक 82 यांची काय करायची बेटा बेरीज. 54 अधिक 82 यांची काय करा बेरीज करा आणि भागिले 2 करा. बघा 4 आणि 2 6 8 आणि 5 किती बेटा 13 आणि याला जर आपण 2 न भागलं तर 2 6 12 1 उरला 2 8 16 किती याला पाहिजे उत्तर आपलं 68. पहा बरं पर्याय आहे का पर्यायामध्ये आहे का पहा आहे. किती पर्याय नंबर 3. किती आहे पर्याय नंबर 3. पर्याय नंबर जो 3 आहे तो किती दिसतो आपल्याला 68. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर पर्यायातून कसं जायचं पर्यायातून कसं जायचं ती संख्या किती आहे बेटा 68. मग एक संख्या 54 हून तेवढीच जास्त आहे इथे लिहा 54. एक संख्या 54 हून तेवढीच जास्त आहे जेवढी ती 82 हून कमी आहे. मग मला बघा असं सांगा आता ही संख्या 54 हून कितीने जास्त आहे बघा बरं 14 ने जास्त आहे आणि ही संख्या 82 हून कितीने कमी आहे 14 नेच कमी आहे. याचा अर्थ आपलं उत्तर यायला पाहिजे 68 यायला पाहिजे. ठीक आहे. असो शॉर्टकट वापरा 54 अधिक 82 भागिले 2 करा डायरेक्ट उत्तर किती आपलं 68. आपलं उत्तर काय असेल 68. बघा 54 ही म्हणजे ती संख्या 54 हून 14 ने जास्त आहे आणि 82 हून 14 नेच काय आहे ती कमी आहे. चला नेक्स्ट घ्या प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10. एका परीक्षेत x आणि y एका परीक्षेत x आणि y हे दोघे एकूण गुणापैकी क्रमशः 60% व 30% गुण प्राप्त करतात. बघा एका परीक्षेमध्ये x आणि y हे दोघांनी त्या परीक्षेच्या एकूण गुणापैकी अनुक्रमे 60% गुण आणि 30% गुण प्राप्त केले.
त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज 783 आहे. बघा, त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज बेटा 783 आहे, तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती? ठीक आहे, बघा आता या x न एकूण गुणाच्या किती टक्के गुण मिळवले बेटा? 60%. x न 60% गुण मिळवले प्लस y न किती गुण मिळवले बेटा? 30%. म्हणजे दोघांनी मिळून एकूण किती गुण मिळवले? 90%. एकूण गुणांपैकी यांना 60% गुण मिळवले आणि यांना 30%, म्हणजे दोघांनी मिळून किती गुण मिळवले? 90%. आणि संख्येमध्ये प्राप्त गुण किती आहेत दोघांचे? 783. आणि टक्क्यामध्ये दोघांनी किती टक्के गुण प्राप्त केले? 90. याचा अर्थ 90% म्हणजे किती गुण? 90% म्हणजे 783 गुण. टक्क्यामध्ये 90% मिळवले आणि संख्येमध्ये जर पाहिलं तर 783. 90% म्हणजे 783. बेटा ती परीक्षा एकूण किती गुणाची होती? 100% म्हणजे किती? ठीक आहे, चला 100% म्हणजे किती? काय करायचं पाहता, 100 गुणिले 783 आणि बेटा छेदामध्ये किती घ्या? 90. किती घ्या? 90. छेदामध्ये आपण घेऊ या ठिकाणी 90. पहा बरं, 0 0 काय होणार? कॅन्सल. 9 8 72. किती उरले? 9 8 72, 6 उरले. 9 7 63. म्हणजे 9 जर 783 ला तोडलं तर 87. आणि बेटा 87 गुणिले 10, 87 गुणिले 10 जर केलं तर आपलं उत्तर द्यायला पाहिजे 870. पहा बरं, आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय नंबर किती आहे? 2. किती यायला पाहिजे आपलं उत्तर? 870. ठीक आहे, आता एक शॉर्टकट सांगतो पाहायची. शॉर्टकट पहा तुम्ही कसं सांगणार आहे ते. ही पहिली पद्धत आणि आता दुसरी पद्धत आपल्याला शॉर्टकट पाहिजे. बघा, x न किती गुण मिळवले बेटा? 60%. x न 60%. y न किती मिळवले? 30%. मग उरले किती आता? एकूण पैकी 100 पैकी 10% उरले, है ना? x न मिळवले 60%, y न मिळवले 30%, आणि मग 60 आणि 30 झाले 100, म्हणजे उरले 10% गुण. यांना संक्षिप्त करा बरं. 10 6 60, 10 त्रिक 30 आणि बेटा 10 एक 10. म्हणजे आता या ठिकाणी गुणोत्तर जर पाहिलं तर x न गुण किती मिळवले? 6, यानं किती? 3, आणि उरले किती बेटा? 1. आपल्याला पुन्हा काय सांगितलं बघा, त्या दोघांच्या म्हणजे x आणि y, हे x आहे ना, हे x आणि हे y, त्या दोघांच्या प्राप्त गुणांची बेरीज किती आहे बेटा? 783. मग बघा काय करायचं, दोघांच्या प्राप्त गुणांची बेरीज आहे 783, आणि या ठिकाणी x आणि y या दोघांच्या प्राप्त गुणांची बेरीज किती आहे बेटा? 6 आणि 3 9, आणि गुणिले आपल्याला विचारलं ती परीक्षा एकूण किती गुणाची होती? मग 6 आणि 3 9, आणि 9 आणि 1 किती होतं? 10. चला बरं, आता 9 8 72 किती उरले? 9 8 72, 6 उरले. 9 7 63. आता उरलं काय बेटा? 87 गुणिले 10 उरलं. 87 ला जर 10 न गुणलं आपलं उत्तर किती येणार? तर 870. पहा, पर्याय नंबर 2 दिसतो, 870. ही एक पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे. ठीक आहे, चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन बा. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. एक घड्याळ 2880 रुपयाला विकल्यास एका व्यक्तीला 10% तोटा होतो. बघा, एक घड्याळ जर 2880 रुपयाला विकलं तर एका व्यक्तीला 10% तोटा होतो. त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकावे म्हणजे 5% नफा होईल? ठीक आहे, आता या प्रकारचे जे नफ्या तोट्याचे प्रश्न आहेत बेटा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतो, पण आपल्याला परीक्षेमध्ये 4 पद्धती वापरायच्या नसतात, कळलं का? त्याच्यामुळं जी पद्धत सोपी आहे आणि आपला वेळ वाचवते अशी पद्धत जर आपण वापरली तर ते आपल्यासाठी योग्य राहील. ठीक आहे, की प्रश्न सोडवण्याच्या विविध पद्धती आहेत. तुम्हाला वेगवेगळे प्राध्यापक किंवा वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या पद्धती सांगतील. आता मी तुम्हाला एक पद्धत सांगतो, पहा, ती पद्धत तुम्ही समजावून घ्या. या प्रकारचा प्रश्न तुमचा खूप कमी वेळामध्ये सुटणार आहे. एक घड्याळ 2880 रुपयाला विकल्यास एका व्यक्तीला 10% काय झाला बेटा? तोटा झाला. मग लक्षात ठेवा, 2880 रुपयाला विकल्याच्या नंतर 10% तोटा झाला, म्हणजे हे 2880 रुपये किती टक्के किंमत आहे? 90%. म्हणजे त्या व्यक्तीनं घड्याळ विकलं 2880 ला आणि 10% तोटा झाला, म्हणजे त्याच्या हातामध्ये किती टक्के रक्कम पडली? 90%. हातामध्ये रक्कम पडली 90%, आणि बेटा ती रक्कम किती पडली? 2880, है ना? 90% म्हणजे 2880. पुढे काय म्हणते? त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकावे म्हणजे 5% नफा होईल? किती रुपयाला विकावे म्हणजे 5% नफा? 100 + 5, 105% म्हणजे किती? मग 90% म्हणजे 2880,
तर 105% म्हणजे किती? चला 105 गुणिले 2880 करा आणि बेटा छेदामध्ये किती घ्या? 90. ठीक आहे, चला 90. आता सांगा 105 आणि 90 यांना आपण 15 ने तोडू शकतो का? बरोबर. बघा 15 6 90 आणि 15 7 105. ठीक आहे, आता इथं 6 न साइन चौक 24 बेटा किती उरले? साइन चौक 24 उरले 4 साइन 48 आणि बेटा समोरचा एक 0. चला शेवटी काय उरलं? 7चा आणि 480 चा गुणाकार 7 0 0 7 8 56 ला 6 हातचे 5 7 चौक 28 आणि बेटा 28 आणि 5 किती होणार? तर 33. म्हणजे 5% नफा कधी होईल? त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकावे म्हणजे 5% नफा होईल? तर 3360 रुपयाला विकावे. पहा पर्याय नंबर किती आहे? 1. 3360 रुपयाला विकायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पहा. एक शेवटचा प्रश्न पहा. आता शेवटचा प्रश्न काय आहे? तर आपल्याला विचारलं सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? ठीक आहे, पहा ही आकृती आपल्या समोर आहे आणि आपल्याला विचारलं या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? तर बेटा आपण आकृत्यांची संख्या ओळखणे हा घटक पाहतो. त्या घटकामध्ये विविध प्रकारचे बेटा पॅटर्न आहेत. तर मी तुम्हाला एक एक पॅटर्न सांगतो. बघा पहिल्यांदा हा एक छोटा पॅटर्न आहे. पहा हा पॅटर्न. या पॅटर्न मध्ये जर तुम्हाला ट्रायंगल विचारले काय ट्रायंगल तर सरळ सरळ याचं उत्तर किती आहे बेटा? 2. बघा एक एक पॅटर्न मी आता समोर जातो. या पॅटर्न मध्ये ट्रायंगल टी म्हणजे ट्रायंगल जर आपल्याला विचारले तर किती आहेत बेटा? 1 आणि हे 2च आहेत. आता मी त्याच्यामध्ये थोडासा बदल करतो. आता पहा हा पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे आपल्याला जर विचारलं या पॅटर्न मध्ये किती त्रिकोण आहेत तर बेटा काय करायचं? बघा 1 2 3 आणि 4 क्रमांक द्यायचे. किती दिले? 4. 1 2 3 4 आणि शेवटचा क्रमांक किती आहे बेटा? 4. त्या 4 ला जर 2 न गुणलं तर 4 दुनी 8. ठीक आहे, चला आणखी पुढे जाऊ आपण. आणखी पुढे जाऊ. आता आणखी एक मी तिसरा पॅटर्न या ठिकाणी तयार करतो. तिसरा पॅटर्न या ठिकाणी तयार करतो. कसा? अशी एक रेषा आहे, अशी एक रेषा आहे, पुन्हा अशी एक रेषा आहे. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? बेटा 1 2 3 4 5 आणि 6 क्रमांक दिले. आता ट्रायंगल किती आहेत? शेवटचा क्रमांक कोणता बेटा? 6. त्याची दुप्पट करायची बेटा. साइन दोन्ही किती होणार? 12. चला आणखी एक पॅटर्न सांगतो. आणखी एक पॅटर्न सांगतो पहा. आणखी एक पॅटर्न असा असेल. हा एक पॅटर्न आहे पहा. इथं 4 रेषा आहेत ना अशा आणि याच्यामध्ये त्रिकोण किती असतील? तर बघा आता काय करायचं. या ठिकाणी क्रमांक देऊ आपण 1 2 3 4 5 6 7 आणि बेटा 8. मग या आकृतीमध्ये ट्रायंगल किती? टी म्हणजे ट्रायंगल. शेवटचा क्रमांक कोणता बेटा? 8 आणि त्याची डबल करायचे म्हणजे गुणिले 2 करा. 8 दुनी किती? 16. चला मला सांगा या पहिल्या पॅटर्न मध्ये आपल्याला किती त्रिकोण मिळाले बेटा? 2. ठीक आहे, 2 मिळाले. त्याच्यानंतर दुसऱ्या पॅटर्न मध्ये किती मिळाले बेटा? 8. तिसऱ्या पॅटर्न मध्ये किती मिळाले बेटा? 12. चौथ्या पॅटर्न मध्ये किती मिळाले बेटा? 16. मग आपल्याला जी आकृती दिली आहे तो कोणता पॅटर्न दिसतो याच्यापैकी? चौथा पॅटर्न दिसतो. चौथा पॅटर्न दिसतो म्हणजे याचा अर्थ या आकृतीमध्ये त्रिकोण असायला पाहिजे 16, जे की आपल्याला पर्याय नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी दररोज घेऊन येणार आहोत. धन्यवाद.